मागच्या महिन्यामध्ये पत्र आलं त्यामध्ये करमाळा तालुका आपला आकांक्षित तिसरा तालुका वाटलेला आहे. 24-25 आणि 24-25 निधी लास्ट इयरच खर्च पडला. 25-26 10 कोटीचे 2 तालुक्याचे प्रमाण आपल्याला मिळालेले आहे. नाशिकमध्ये सरांनी त्याची घेतली पूर्ण आराखडे परत एकदा त्यातल्या जे इंडिकेटर्स आहेत 39 त्यावेळेस ते आराखडे बनलेले आहेत. त्यामध्ये जे काही कामं होण्यासाठी नव्हते त्यामध्ये काही सुधारणा सांगितलेली आहे. आता 26-27 जो आराखडा करायचा तो 3 तालुक्याचा करायला सूचना आपलं 15 जुलैपर्यंत डेडलाईन 15 जुलैपर्यंत सर्व आराखडे आपल्याला सादर झाले पाहिजे. जो निधी आराखडे आपल्याला प्राप्त झाले त्याच्या तांत्रिक मान्यता सुद्धा 15 जुलैपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजे, जेणेकरून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व काम अशा पद्धतीने सर, मुख्यमंत्री समृद्ध अभियान जे आहे आपलं, तर त्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील काही सरपंच तक्रारी केली आणि निकष म्हणजे गुण वाढवून दिल्याबद्दल मग आपल्या गावात काय जिल्ह्यामध्ये परत फेर तपासणी वगैरे होणार त्याची काही? मुख्यमंत्री समृद्धमध्ये आपण जेव्हा सर्व फॉर्म भरायचे होते, सर्व मूल्यांकन भरायचं होतं, तेव्हाच आपण ती काळजी घेतली होती की जे ॲक्च्युअल काम झालेलं आहे, ज्याचे पुरावे आपल्याला उपलब्ध आहेत, त्याच गोष्टीचं गुणांकन करण्यावर आपण सुरू केलेलं आहे. जे काही काम झालेलं आहे तेवढंच मार्क आपण घेतलेले, त्यामुळे अद्याप तर आपल्याकडे कुठली तक्रार सातारा जिल्ह्यामध्ये फेर तपासणी करायला सांगितली, त्यामुळे आपल्याकडे कसं काय आहे? त्या अनुषंगाने आपल्याकडे कुठली प्राप्त नाही आहे, पण पूर्ण राज्याची फेर तपासणी रँडमली होणार आहे. सोलापूर पूर्ण राज्याचीच होणार फेर तपासणी होणार रँडम काही गाव ठराविक गाव काय आपल्या जिल्ह्यातले किती आहेत त्यात काय सांगा? जे पॅकेज दिलं त्या पूर्ण नुकसानीमध्ये काय प्रश्न काय आहे? आषाढी वारी संदर्भात काय काय नियोजन केले म्हणजे पालखी मार्गाच्या संदर्भात? आषाढी वारी संदर्भात सगळी सोयीसुविधा जे जिल्हा परिषद सोलापूरकडे आहे त्याच्या नियोजन त्याप्रमाणे आम्ही बरेच टेंडर ऑलरेडी इश्यू केलेले आहे आणि आता टेंडर प्रोसेस सुरू आहे. त्याच्यामध्ये बरेच सोयीसुविधा आहे, जसा पाणी पुरवठा आहे, आपली स्वच्छतागृह आहे, स्नानगृह आहे, आपले हँगर्स आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे आणि आपले बरेच फूट मसाजर आहे. अजून इतर औषधीबद्दल पण खूप टेंडर्स केलेले आहे. ते सगळी सोयीसुविधा ऑलरेडी आम्ही नियोजन करत आहोत. पालखी मार्गाचं नियोजन पालखी मार्गमध्ये जे आपले विसावेचे, मुक्कामाचे, रिंगणचे जे गाव आहे त्यांना किती अनुदान वाटप करायचे आहे त्यांची मागणीनुसार आणि तिथे जाऊन स्थळ पाहणी करून जे काही त्यांची गरज आहे त्याप्रमाणे पण आम्ही नियोजन केलं. वारीचा पहिला तुमचा अनुभव त्या अनुषंगाने काय शेअर करा? माझा पहिला अनुभव तर मला असं वाटत आहे अनुभवनी संधी आहे जे देवानी मला दिलेली आहे, कारण वारी आपले महाराष्ट्राची एवढी पावन जे एक अशी यात्रा आहे आणि मला जे सोयीसुविधा करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी देवाचा खूप खूप आभारी आहे. वारकरी संदर्भात आम्ही सोयीसुविधा सगळी केलेली आहे. वारकरी पाण्याची सुविधा मध्ये पाण्याची सुविधामध्ये आम्ही जे आमचे फीडिंग पॉईंट आहे ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. त्यांची आता 2 वेळी ऑलरेडी टेस्टिंग पण झालेली आहे आणि अजून प्रत्येक आठवडा किंवा 2 आठवड्यामध्ये एकदा आम्ही त्याची टेस्टिंग पण करणार आहोत. आणि जिथे जे आपले टँकर्स आहे ते टँकर्समध्ये जे पाणी येणार आहे ते तोच फीडिंग पॉईंटतून येणार आहे, त्याची टेस्टिंग सुरू आहे. सर, मेडिकल व्हॅन आणि त्या संदर्भात आम्ही मेडिकलसाठी आम्ही 2 प्रकल्प चं नियोजन केलेलं आहे. पहिलं आहे मेडिसिन ऑन व्हील, म्हणजे एक फार्मसी आम्ही प्रत्येक किंवा जे मोठी आपली पालखी आहे त्यांच्यासोबत आम्ही देणार आहोत, जेणेकरून जे आपले वारकरी आहे त्यांना जे इमर्जन्सीमध्ये जे काही त्यांची गरज असेल त्याप्रमाणे आपण त्यांना औषध देऊ. महिला भाविकांसाठी काय विशेष सोय करण्यात आलेली आहे का? महिला वारकरीसाठी आम्ही प्रॉपरली जे आमचे स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये आम्ही बायफर्केशन करून ते आयडेंटिफाय डिफरंट वेगळ्या त्यांची ओळख आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि दुसरं स्नानगृहासाठी पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक जर्मन हँगरमध्ये आम्ही हेड कर्निंग पण केलेलं आहे आणि अजून आमची महिला पोलीस, महिला व्हॉलंटियर सगळे होणार आहे महिला वारकरी. सर, पिण्यासाठी पाणी ह्या बाटलीमध्ये देणार आहे का वारकऱ्यांना, का त्यांना सोय केलेली आहे जारमध्ये?
आमचे टँकर्स पण होणार आहे, काही पाऊच पण देणार आहे, काही बॉटल पण देणार आहे, कारण एवढे वारकरी होणार आहे, त्यामुळे आम्ही वेगळा नियोजन तसं केलं. रेनकोटची वगैरे सुविधा गेल्या वर्षी होती सर, यावेळेस काय त्याचे काय नाही, परत सांगा. रेनकोट हा वर्षी पण आम्ही तसं नियोजन, आमची जी NIT आहे त्याच्यामध्ये आपले जे सफाई कर्मचारी त्यांच्यासाठी पण आहे आणि वारकरीसाठी पण रेनकोट सर टोटल किती अधिकारी कर्मचारी यासाठी कर्तव्य आहे? आता त्याचे नियोजन सुरू आहे, कारण इतर जिल्ह्यातून पण आम्हाला घ्यायचे आहे. एकदा ते खात्री एकदा हे